पण ते लहानपणीच्या मैत्रिणी आता भेटतात का नाही तुम्हाला काही? नाही नाही तुमच्या लहानपणीच्या मैत्रिणी? आमच्या लहानपणीच्या मैत्रिणी आमचा आजा हा. आम्हाला मिरग खायला बी जाऊन देत नव्हते. म्हणजे आमचा वाडा कसा होता, हा माग माळवात हा मोर पत्र हा आणि मोर चौ, त्याच्या मोर डाळजा हा आणि त्याच्या मोर दरवाजा आणि त्याच्या मोर मिरग खायला. त्या मिरग खाण्यावर जायची टपरच नव्हती पुरीची. ना शेतामध्ये कुठे गेल्या मैत्रिणी असते ना तुम्हाला त्या त्या? आपल्याच वाड्यातल्या पुरीनी संगत जायचं आणि संगत यायचं. दुसरी गावातली पुरगी नाही नसली पाहिजे. म्हणजे गावात तुमच्या मैत्रिणी नव्हत्या म्हणायचं? नाही 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 फक्त तुमच्या आपल्या आपल्या बेटातल्या खोटामधल्या फक्त कुटुंबा. मग आता त्यांची भेट गाय होती का नाही? भेट गाठ भेट काय? आता कशी नांदाय गेल्यावर कायच्या बेटी होत्या, आपण माहेरला गेलो तर त्या नसत्या, त्या आल्या तर आपण नसतो. काही फोन बिन काही? हा आम्हाला फोन यायचं कसं नाही फोनवर समजा लेकाच्या कुणाच्या फोनवरून बाबा बाप जमली आहे का फोनचं माहिती नाही अशामध्ये? नाही 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 मग तुमची भेट गाठ आता काय नाही म्हणतात लहानपणापासून जी तुम्ही लग्न होऊन लहानपणापासून जी बेटी नाही तर आपल्या आपल्या नांदा गेल्या पुन्हा कायच्या बेटी, पुन्हा कशा होईत बेटी हम्म. दिवाळी पंचमीला नेमानी नेत हा 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 तवा बेटी होईत आमच्या. आता तशा भेटी बी होत आणि नव्हत्या? मग आता लेकर बाळ झाले हे ते झाले ना, हम्म. बाळातपणाला नेमाने आणीत मग हम्म. बाळातपणाला नेमाने नेत. पहिल्या बाळातपणाचं नेमाने माहेरामध्ये असायचं पहिलं? बाळातपणालाच माहेराला जायचं. मग तिथं आणि मग गेलं की त्या आल्या इकडे तिकडे सगळ्या संगत असल्यानं आल्या तर गाठी भीती. नाही तर लग्न झाल्यापासून कशाच्या गाठी भीती? खरंय 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 असल्या गाठी भीती नाहीत. मग पुन्हा आपण माहेरला गेलो तर त्या येत नाहीत, ते आलं तर आपण जात नाही. म्हणजे पहिलं अवघडच होतं म्हणायचं? अवघड म्हणजे काय, ते येणं जाणच नव्हते. आपल्या आपल्या घरीच आपलं आपलं चांगलं. पुन्हा पुन्हा लग्न झाल्यावर दिवाळी पंचमीला जाईल, पुन्हा बाळातपणाला नीट. बाळातपणा सासर घरी नव्हते पहिले, माहेराला सगळे? माहेरालाच घरी. आणि दवाखान्यात बाळातीन? नाही 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 रे, दवाखाना कसलाच नव्हता बाळातीनला. म्हणजे घरी डिलिव्हरी व्हायच्या? घरीच डिलिव्हऱ्या. आणि मग लईच बाया हे असली ना आई एखाद्याची जरा अशी तशी सळपातळ काही? एखाद्याची जरा 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 नियमाने हुशार पी असली ना, काय करावं कालच्यापासून दुखत मुलांनीला तरी बोलून आणा. मग तिने सांगा, मग नाही आता टाइम होईल, मग टायमाला मग ती टायमर सांगायची, ती टायमाला मोकळी व्हायची. नाही तर मग लईच एखाद्याला लईच वेदर खंडाळ्याला चौऱ्या होता, मग ते चौऱ्या मोकळा करायचा. मग ते चांगला अनुभव होता म्हणायचं? कसली? त्याला सगळं कळायचं, त्याचा टाइम व्हाय का नाही म्हणून सुद्धा कळायचा. त्या म्हणजे पहिल्या माणसाला टाइम बी कळत होते, एवढ्या एवढ्या टायमामध्ये ही बाई मोकळी होईल. खूप मोकळी होईल. चौऱ्या होता खंडाळ्याला, मग त्याला मात्र लय कळत. आणि ते मोकळी बी करायचं, ती बी आडवाली तर मोकळी करायचा, नाहीतर फक्त टाइम सांगू. म्हणजे मग पहिल्या बाया मरत कस काय होत्या मग त्या? मग आडवा आडव्या आल्याबरोबर नाही आला मोकळा करायला, हा तर मरत होत्या, मग नाही तशा मरत नव्हत्या म्हणायचं? नाही नाही चौऱ्या आल्या मोकळी करी, कसली बी बाई मोकळी करी चौऱ्या. मग बाया नव्हत्या का कोणी तशा प्रकारच्या मोकळ्या करणार? होत्या तशा प्रकारच्या, पण म्हणायच्या नको बाया बेवाडतो, आणि काही जर करता काही झालं तर म्हणत्या फलानी गेली आणि तिने काय केलं, मग असं बे वाटायचं ना. खरंय खरंय. चौऱ्या कसा बेत नव्हता मग? मग ते त्याला अटकल होती, हुशार होता, हा तज्ञ होता म्हणायचा तो. म्हणजे आपला जीव तरुणपणा होता म्हणून तो हुशार होता. तो जर आला तर त्या नुसता बाईकडे बघितलं ती म्हणायचं ह्या बाईला टाइम आहे अजून, माघारी जायचा. त्याला काय पैसे बिशे देत होते का? कशाचे पैसे ते घेत बी नव्हता, म्हणजे आपला समाज सेवाच करायचा म्हणायचं तो? नुसतं जायचा आणि आपल्या घोड्या फिड्या नेतात, घोड्या बांधण्याचा नेऊन घालायचा. घोड्यावर म्हणजे? घोडे होते पहिले, म्हणजे निहून आणायला न्यायला घोडं होतं म्हणायचं? घोडं होतं. आमच्या बापाला अशी घोडी होती, आपला आज आम्हाला घोडीवर नेणारी. गुढीवर इथून माहेराला न्यायला? हा, मग गुढी बसूनच तुम्ही माहेराला गेला असताना? घोडी बसून. आणि यायचं बी घोडी घालून या म्हणा नाही, मी आता नेऊन घालतो. घोड्या होत्या पहिले, घोड्या. आमच्या आज्याला घोडी होती पांढरी शिपत उग, आणि अशी उग लेकरू खालून गेला तरी ढकाला येत नव्हती, इतकी गरीब घोडी होती. आणि आमच्या आज्या रानात जायला गावात यायला घोड्यावरच जायचे, घोड्यावरच यायचे आमचे आजी. पण जे पहिला काळ चांगला होता का आता? पहिला काळ लय चांगला. हे काळापेक्षा
ह्यात काय ती चौक आहे बाबा. हम्म 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 आता आहे का नाही हम्म मध्ये चौक होता. हम्म हम्म शिकून काही पत्र, हम्म. शिकून काही पत्र, हम्म मोहर ढाळजा, त्याच्या मागं दरवाजा, हम्म आणि त्याला आगळ, हा आणि त्याच्या मोहर मिरग सैन होते इतकाले, इथून त्या दगडा इतकाले मोहर, आणि त्या पायऱ्या उतरायच्या दरवाज्याच्या, आणि मध्ये चौक, 4 माणसाचे 4 घर, माग माळवाद, मोहर पत्रे, त्याच्या मोहर चौक, त्याच्या मोहर डाळजा. डाळजात माणसं आले पाहुणं हम्म. तर त्या घरातून बाई सुद्धा बाहेर निघत नव्हती. आणि ते आगळ म्हणलं तर आता आगळ म्हणजे काय होतं नेमकं आगळ? म्हणजे असा दरवाजा लावायचे तल्प, हम्म. आणि आडवी आगळ लावायची. आगळ म्हणजे काय? आगळ म्हणजे असे असं मोठे चांगले निबार लाकडं, जुवासारखं लाकूड आणि असं. त्याला कड्या, हम्म. आणि अशा बुळी ठेवायच्या एक एक चिऱ्याची भिंतीला. भिंतीला, आणि हिकून चिरा मोहर बघ, आणि त्याच्यात आगळ घालायची. आणि मग त्या आगळीच्या दरवाजाला हिकून मिरगसण बाहेरून, हिकून मिरगसण भीती असल्या, हा आणि मग त्या भीतीच्या त्याला दरवाजाला आगळ लावायची आतून. हा आतून आगळाची बाहेरची काय टपरी खरंय खरंय खरं. आगळ लावल्या कशाला का दरवाजा उघडा गेलाय? उघडतच नाही. खरंय आणि खरंय. त्या आगळीला कड्या होत्या पितळाच्या, हम्म. आणि मोहर त्याच्या माग डाळजा, त्याच्या माग मोहर चौक, त्याच्या माग पत्र, आणि त्याच्या माग माळवाद 2 वडी, आणि त्याच्यात बाया. लय सुरक्षित होतं मग पहिलं बायाला. हा, बाळातीन त्या मागल्या घरात माळवादात, माग माळवाद, मोहर पत्र म्हणजे चौक, त्याच्या मोहर डाळजाच्या माळवाद, आणि त्याच्या मोहर आगळीचा दरवाजा, आणि त्या आगळीच्या दरवाजा मोहर मिरगच होते. पण मला एक सांगा, पहिलं बायाला दळाव किती लागत होतं? 2 पायल्या म्हणलं तरी जावं लागत एकदा रोज दळायचं तेवढा. रोज. पण आता ते त्रास नाही ना. आमच्या आईला जावं लागत होतं बाय, आमच्या आईला आणि चुलतीला. हम्म, आणि ती बी हम्म. एका जात्यावर 2 जणी पाहिजे, 2 जात्यावर सुद्धा 2 जणी दळायचं नाही. आता ते त्रास नाही ना महिलाला. महिना आता म्हणते आहेत, महिना महिला मंडळाला हाय का आता तसा त्रास? महिला मंडळ म्हणजे आता त्यांचं नाव काढायचं होतं नाही का, आताच्या असले आता. पहिल्यानं काय आगळीच्या दरवाजा होते पहिले. मग पहिलं चांगलं होतं चटणी. आता हे दळायचं का आता? पहिलंच चांगलं होतं. दळायला एवढं लागून त्रास होत होता तरी पण. तरच नसतं काय आता गाणे म्हणून जळीत. हा, तुम्हाला येतं का एखादं गाणं मला काय जात्यावरलं? आता किती बी आमच्या तिथं जळलं नाही का मी गाणे. भजन चालू असले तर प्रत्येक गवळणीचा गळा म्हणत होते मी जाते. त्या घरी आमच्या त्या पलीकड्या घरी, आणि मग ते यायचे आणि म्हणायचे सगळे भाषणातलेच गोळ म्हणती. कुठं ऐकती बरं? मी आलो तुमचं घर लय येऊ का लांब? भजन असलं की मला झोपच येत नव्हती. हा, म्हणजे बाजनाला गेलात तुम्ही? नाही आपल्या घरात ऐकू येत होत. हा, बरोबर. भजनाला जायला म्हणल्या तर नांदीला बी नसतं. खरंय तुमचं गरज मंदिरापाशी होतं, हा, त्याच्यामुळे सगळं आणि ऐकू मग येत ते होतं. म्हणायचं ना मला, हा तू कुठं तरी ऐकत असेल. मी म्हणलं तुम्ही राखण बसा, हा तुमच्या घराच्या बाहेर आहे का घरात आहे म्हणून. खरंय. घरातच ऐकू यायचं ना. भजन असलं की झोपच येत नसतं मला. खरंय. आणि बाहेर जाण्याची काय गरज आहे मग कुठे? घरात किती लांब होता आमचं. खरंय. आणि मग मोहरा दरवाजा बी होता की आमच्या बी घराला. आणि मोहरा दरवाजा वाटा माग घर, मग त्याला दार आतून कड्या. तुमचं हाडूक बाटलंय का? हा, मटण खाल्लेलं आहे का तुम्ही? आता आता नाही खात. आता कवापासून खात नाही. पहिली पोरगी झाली ना आसरा निघल्या, आणि मग सासूच्या आल्या आसरा. मग त्या म्हणल्या नग मटण खायचं, आसरा बामणी असतात. मग त्याच्या तेव्हापासून खात नाही. बरं, हे अंगात येणं म्हणते ते खरं आहे का खोटं? बरं, तुम्हाला काय वाटतं? अंगात येणं म्हणते ते खरं आहे का खोटं आहे? खरंय. कशाहून खरंय म्हणतात तुम्ही? कशाहून खरं म्हणजे हा, अंगात काही जर असलं तरच ते उमचाळ्याला येतो. भूत अमुक तमुक काही लागलेलं कुठेतरी जागा बेकार असतात. एखाद्याचं घर जाग्यावर बांधायला चांगलं नसतं. तिथं काहीतरी अदुगरचं असतं, कुणी मेलेलं असतं, कुणाचे समाधी असतात, कुणाची गुवर असती, त्या जाग्यावर घर असते. आता अजून आपण पुण्याला गेलो, मग त्या पुण्याचे माणसं कुठं पुरडले कुठं काय केलं. पहिले काय जाळीत होते? खरंय. पुरीत होते. आणि मग ते आपल्या खोली जर एखाद्याच्या गोरीव जर असली तर ते सुख पडून देत नाही. ते पहिलं भूत म्हणायचं सुख पडून देत नाही. मग त्याला म्हणते जागा बदला.
असं म्हणत. म्हणजे अंगात येण्याचं खरं खरं होतं म्हणायचं. आणि मग मग या आसराचं अंगात तरी काय म्हणतं काय नाही म्हणत. हम्म त्याला खरं खोटं म्हणू नये का माझ्या अंगावर काटा सुद्धा राहिला. ह्या अंगातल्याच ऐकून त्याला खोटं म्हणू नये. हम्म. ते काय आपल्या हातचंय काय ते खरंय खरंय खरंय. ते देवापासून देव खोळी. बरं आपल्या हातचं नाही म्हणता तुम्ही हा हा. मग डोल वाजल्याशिवाय कस का अंगात येत नाही? ढोल वाजल्या कसं येईन अंगात? नाही बिगर डोलचं यायला पाहिजे ना अंगात मग. मग येत नव्हतं तर कसं मग जे खरं जे अंगात आहे हा त्या मग येतो आपण मग ते. बिगर डोलचं बी येतं अंगामध्ये. मग आणि डाटू मुठीचं आहे ते डोल वाजल्या येतं म्हणायचं. हा मग असंच म्हणावं लागेल ना. काही बाया तसे बी निघल्यात आता कशा? बिगर ढोल्याच्या खेळायचं मांडल्यावर. हम्म. मग ती काय बाई म्हणते काय ते काही वाजल्यावर काही उड्या मारीन आणि जाईन नाचत कुंक म्हणेन तू बस तिकडं मी मला लय अंगात येते आणि चालली कुंक म्हणायचं. मग खानदानी ती म्हणन का जाते मी खानदानीला आणि बिगर खानदानीला खानदानी ती म्हणत नाही. म्हणजे ज्या बाईचं बिगर डोलचं बी अंगात येतं ती बाई खरी म्हणायचं. आणि जिला डोल वाजल्यावर फक्त अंगात येतं ती डुप्लिकेट अंगात वाली म्हणायचं. डुप्लिकेट आपण म्हणायचंच नाही. काय सांगा देव एखादा खेळत असला तर मग देवाला डोलाची काय गरज आहे? आणि देव वाजल्या बगर येतो काय कोणा? तसा नाही काय येत देव. नाही तसा कसा येईल? खनिक देव कसा येईल? देवात बी देव आहेत ना. देव काय भाजीपाला आहे का देव? दगड मांडून देव म्हणतात पण त्याला देव म्हणतात. मग काय कुठं बी सिंदूर लावला की झाल्या आसरा झाल्या मसुबा. ते आसरा बी पहिल्यापासूनच देत का आता नव्या नाही पहिलीपासूनच. पण कशा ती मोजक्या होत्या पहिल्या मोजक्या होत्या. पण ते आसरा प्रत्येक बाईला येतात आसरा म्हणते त्या देवांग आहेत देवांग हायता मला मान्य आहे ते. मग त्यांचं त्या आसऱ्याचं मन बाहुली गेल्यावर मानतो. म्हणजे मग देव कोणाला येतो असा कोणाला बी येतो का काय देव? येणारालाच येतो देव. मग ज्याची भावना जर देवाची भावना जर बसली तरच तो देव येतो. भावना जर असली तरच ती खेळतो. नाही तर भावनाचा देव खेळतो काय? कुणाच्या बी अंगात येत नाही म्हणायचं. कसं येईन कुणाच्या बी? आणि कुणाची कवटाली करते बी. हा कवटाली जी रांड असन ती म्हणती माझ्या अंगात येतो. पण खास अंगण असली तर कुठं वाजलं कुठं कोणाचं काही आडवं तिडं काढायचं गुढी जर आली तर येत. आणि असे काय बी नाही तर म्हणजे कवटाली झाली ती डुप्लिकेट झाली म्हणायचं. मग ते काय सगळ्याच येतो काय अंगात ते देव जर असला तर खरं. देव नसल्या मग असं तर किती अंगात नाही आणत्या काय. बरं आता हे मसुबा बी म्हणते ते मसुबा खराय का? मसुबा खरा आहे पण आपल्याला कुणाला दिसला नाही ना कशाहून खरा म्हणावं आपण? मसुबा काय हा मसुबा लई इच्छाचा जर असला तर आपला ते चंद्राचा लघु नजर पडतो. सिंदूर लावल्या त्याला म्हणते मसुबा. मग आसरापाशी मसुबा असल्याशिवाय आसरा आहेत काय? आणि येताळ येताळ बी आहे. येताळ बी खराय. येताळ खरं सगळंच येताळ खरं. आणि ती मरी आई का काय म्हणते ती बी खरी. लक्ष्मी आई ती बी खरी. आणि ते हिथं कोणची एक आई होती ना इथं कोणचं कोणची दगड असायचा इथं दिव्या आई का काय? दिवी आई. दिव्या आई बी खरी. दिवी आई हे तर होती. हा दगड मांडीच्या बाबळीपाशी. हा ते देवी पहिल्या दिवी गौरव होती. दुसरे नव्हते. आणि मग ते कसं करीत दिवी आई हिथं कशी मांडली होती. दिवी आल्या ना तर मग म्हणे की लांब कुठं जावा दिवी आल्याचं लेकरू घेऊन. आता आमच्या मालकाला तर सरकंडून अंग होत म्हणून दिवी आई हिथं मांडली होती. लांब कुठं जावा म्हणून दिवी आलेल्या माणूस तिथं पाय पड्या आणि लेकरू म्हणजे काहीतरी पहिल्या अंगातले संगतले आणून बाया लांब कुठं जाऊ लेकरं घेऊन दिवीचे अंग घेऊन म्हणून आपली इथं दिवी आई मांडली होती. मग लांब जायचं आई भाजी तिथं दिवी आल्याने मग लेकरं इथं पाया पडी. मग फरक पडायचा का? तर फरक पड ना. आता अंगात वाले इस्त्यात उड्या हाणते ते खरंय का खोटं? पोळत कस काय? खरं बी आहे आणि काहीच खोटं मिटून लावलं तर तोडून देव काय भाजीपाला आहे काय? त्याला काय का देव आहे तर ते आपल्याला चांगलं नाही बरं का. खरंय ती आपल्याला काय करीन मग त्याचं सांगता येत नसतं. पण ह्या काळात आता काय देवाला कोणी माने नाही. माने ना तर मग कोणाला लई कोणतं से नाही कोणतं से नाही कोणतं सांगा काय माने नाहीत ना पण देव लोक. मानेन देव से नाही. आता पहिले काय म्हणे आसरा
आता म्हणते तुला काय आसरायचा उगा अंगात आणती हम्म. पण ती उगाच कशी आणि ना अंगात आता उगा आपण बसलो ना अंगात ही म्हणजे येईन का कसं येईन आपल्या आणि अंगामध्ये? मग तशी देवाची निंदा करू नये आणि ज्याला भावना आहे देवाची भावना आहे हम्म त्याच झालं तर ती देवाची भावना असते ती हम्म. त्या अंगात येणं अंगात हलणं देवाची भावना असला तर त्याला देव प्रसन्न होतो हम्म. देव प्रसन्न जर झाला हम्म. तर ते देवासारखंच राहिलं पाहिजे देवाचा अनुमान त्यालाच नाही पाहिजे त्याचे नियम पहिले पाळलेच पाहिजे ते. पाळले पाहिजे हम्म. तर ते देव आपल्यापाशी नावतो गप आहे देव देव करतेस हम्म. गप देव तिला राहीन आणि तुम्हाला नाव ठेवू नये पुण्याचा कसला बी असो आपण नाव ठेवू नये ये बाई असलं तर नाच नाहीतर लबाट असलं तरी नाच खरंय. एखादीला हार केला आणि एखादीला जमान्यावर कवटाली जायची का कशाला जाईन ती मरायला? जाते का पळून ती? घ्यायला ती नाही जाणार. आणि जे अंगात येईन ते खेळत त्या ह्याच्यात कसले बी रस्ते हारात बी. तिची तसं नाव ठेवायचं नाही हम्म. करणी त्याला भरणी हम्म. पण आपण नाव ठेवायची नाही कुणी आता उग ह्या बाया चालल्या आणि कुणी कसली चालली तर आपल्याला काय घेणं खरंय. आपल्याला नाव ठेवायची काय गरज आहे? मग काय तर. आपण तिचं गाठ घेणं नको तिची संगत धरणं नको आणि तिचं शिकणं बी नको खरंय. आपला जीव आणि आपण हम्म. आपली जीवन आपल्या आळ्यात राहावा खरंय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.